I pledge that to lead an active and healthy lifestyle, to take out 30 minutes every day for my fitness and health, to encourage my family members and neighbors to stay fit and healthy, to take the business assessment test on the Fit India mobile application quarterly. जय हिंद. ऑलिंपिक गेम्स जाला फाटल्या दिसांनी ऑलिंपिक गेम्स जाला तेन्ना पयला आमचो जो भारताचो स्टेटस आहा ऑलिंपिक्सान तो खंय आहा थंय बी तुमी पयला आसतलो. त्या खातीर आमकां खेळान खूब फुडें वचपाची गरज आसा. ओके, परत एकदा चड टायम घेयना, परत एकदा आमचे प्रमुख पावणे दिलीप सर यांचे स्वागत करता आणि माझी दोन रुपया जाता. धन्यवाद. त्यामुळे गोवा आता त्या दृष्टीने प्रयत्न करेल आणि शाळा हे केंद्र आहे की शाळेतून असा एक विद्यार्थी असा एक खेळाडू तयार व्हावा की त्याचं पालन पोषण स्पोर्ट्स डिपार्टमेंट करेल आणि त्यामुळे आपल्याला ही पदकं ही मेडल्स ही आपल्याला मिळतील. प्रास्ताविकामध्ये छानपणे सांगण्यात आलं की ऑलिम्पिकमध्ये आपली काय स्थिती आहे वगैरे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये जी स्थिती आहे ती आपल्याला त्याला भरून काढायला असं 29 ऑगस्ट जेव्हा आम्ही नॅशनल स्पोर्ट्स डे जेव्हा आम्ही साजरा करता ऑल इंडिया जेव्हा नॅशनल स्पोर्ट्स डे जेव्हा तुमचें नशीब बरें म्हणटालें की जेव्हा तुमकां सेलिब्रेट करपाक जेन्ना आमी शिकताले तेन्ना नॅशनल स्पोर्ट्स डे नासलो. जेन्ना 2012 आपलो आतांचो प्रायम मिनिस्टर आहा आनी 2012 नॅशनल स्पोर्ट्स डे ऑल इंडिया स्कुलान तशेंच स्पोर्ट्स एक्टिविटीज वेगळे जातात सेलिब्रेट करपाक लायलो आनी तो आजून फुडें कंटिन्यू आसा. ह्यो स्पोर्ट्स डे दवरपाक एक व्हडलें रिजन मीन्स मेजर ध्यानचंद हे हॉकीपटू ताका जादूगर म्हणटाले. जादूगर म्हणजे तो जेन्ना बॉल हॉकी स्टिकाक लायतालो तर तो दुसऱ्याक सहजासहजी कोणाक दिनासलो. ताका कोणाक तो बॉल दाखयनासलो. ऑपोजीट टिमान ताका केन्ना कोणाक बॉल दाखयनासलो म्हणून ताका मॅजीक म्हणून जादूगर म्हणटाले. तेजे नांवान तेजो जो वाडदीस आसा त्या दिसा 29 ऑगस्ट जेव्हा आमी ऑल इंडियाभर आमी हो नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून सेलिब्रेट करता. आमचो दिलीप सर आनी आयचे गॅस्ट ऑफ ऑनर आय सय्यद शाळेचे शिक्षक राणे सर पयल्याच फावट ताका आयज बसकाय मेळ्ळा आमच्या बरोबर. तो म्हटल्यार आमचो पार्केलो स्पोर्ट्स सेक्रेटरी आनी म्हाजो प्रिय टिचर सावळ सर. जेन्ना ऑलिंपिक्स चालू आसले तेन्ना तुमकां फुकट विशय खूब म्हायती दिली आनी 100 ग्राम एक केळ्याचें वजन कितलें आसता? एक केळें किंवा एपल हेजें वजन कितलें आसता सादारणपणे प्लस ऑर मायनस? खंयचें फळ कितलें आसतलें वजन तेंचें तुमी सांगा पळय म्हाका. सादारणपणे 100 ग्राम 150 ग्राम 200 ग्राम 50 ग्राम 75 ग्राम कितके आसतले? 1 किलो केळ्याचें वजन. स्पोर्ट्स ही जी एक्टिविटी आसा पळय ती खरीच ताच्या फाटल्यान डिसिप्लीन आसपाकच जाय. आनी हो जो दीस आमी मनयतात तेंच्या नांवा खातीर म्हणजे पळय ताका तेजी गेम पळय तुमी. आनी जेन्ना नॅशनल गेम चालू आसता ताच्या भितर स्वता दिलीप सर राणे सर हांव त्या गेमी खातीर आमची कितें बारीकशी कार्यक्रम आमकां एक रिस्पॉन्सिबिलिटी दिल्ली. कितें दिल्ली रिस्पॉन्सिबिलिटी? ते मेडल आसता पळय आमकां चॅक करपाक रिस्पॉन्सिबिलिटी दिल्ली. म्हळ्यार बारीक बारीक गोश्टी ज्यो आसा तेचेर विचार केलो वता. एक आमकां इजिली मार्क्स पडटा फाटल्यान फुडल्यान म्हणजे पयले का मार्क्स पडटा पूण गेमीन तें जावचें ना. गेमीन फिजिकल फिटनेस जाय. 100 ग्रामा खातीर भुरग्याक गेम खेळपाक मेळना. सो आमच्या प्रत्येक भुरग्यांनी आमच्या जे खेळामळाचे भुरगे फुडें तयार जाता तेणी विचार करपाक जाय. आतां नॅशनल गेम फाटीं जाली तेन्ना उल्लेख केलो गेम जाली गोंयाक इतकीशी मेडलां मेळ्ळी पण खरोच तूं गोंयकार आसलो काय?
आमचे गोंय जिखले पण ते जे भुरगे असले आतां हांगा गावस्कर आसा तसोच हांगा आमचो ऑस्नोडकर आसतलो हे आमची जी आडनांवां आसा पळय ती गोंयची आडनांवां पण जेन्ना ताका मेळ्ळें कोण शर्मा आसलो कोण वर्मा आसलो बरोबर हे कितें आसता कारण तुमचे भुरगे फुडें सरना फुडें सरपा जाय मागीर गांवांत येतले गांवकार येतले पेडणेकर येतले हरवळकर येतले अशें येवपा जाय न्हू हांगा सप्तल ऑस्नोडकर आसा गावस्कर आसा आमचो कुदिनो आसा हे गोंयचे खेळाडू तेजे नांवां हांगा आसा तेजे फोटो आसा हेच्या मुखार तुमचे फोटो आसपा जाय कितें आसपा जायना ऑस्नोडकर म्हणल्यार ऑस्नोडा न्हू तुमी ऑस्नोडा ह्यो गांव आयकला बरोबर न्हू तितलो एक क्रिकेट खेळाडू तो T20 खेळटालो गावस्कर आहा पळय तो त्याच गांवांत लागीं सरवण गांवांतलो तो व्हॉलीबॉल खेळटालो तुमी ताका खंयचें नांव वळखता त्या गावस्कराचें नांव कितें निकनेम सांगा पळया चल्याक बरोबर खबर आसतलें कितें नांव तेजें आं पप्पू बरोबर न्हू ते थंय कितें जालें तेंच्या कडेन खूब वेळ आसा म्हूण तयार जाले ते शाळेंत केन्ना वचूंकच ना शाळा करून सुद्दां आपूण फिजिकली फीट आसपा जाय आमकां मुखेल सोयरे म्हणून लावलेले आमचे मित्र आनी तालुक्याचे स्पोर्ट्स ऑर्गनायझर श्री दिलीप गांवकर सर खरें म्हणल्यार 4 दिसां पयलीं तांकां फोन केलो आनी तुमी आमकां चीफ गेस्ट म्हणून सांगलें आमी तांकां आपोवणूय केलें पण आयचो स्पोर्ट्स डे आसल्या कारणान तेंची सुद्दां प्लॅनिंग वेगळी आसता आनी सकाळ पासून सांज पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करचे पडटा तरी सुद्दां तेंच्यांनी सांगलें की आपूण 10-10:30 वरांचेर श्रीराम हायस्कूल खडकी आसतलें म्हणून पूण तातूंतलो सुद्दां एक थोडो वेळ दिलो तेंच्यांनी आमच्या स्कुला खातीर आसलेलें प्रेम कारण तांच्यांनी आपल्या कार्याची सुरवात गव्हर्मेंट हायस्कूल ठाणे आनी गव्हर्मेंट स्कुला बद्दल तिका भरपूर आपुलकी तेंचे भुरगे खेळाडू प्लेयर्स आसतले तेंच्या विशीं तर ते आमच्या हांगा आयले आनी आमच्या कार्यावळीक भुरग्यांक आमच्या मार्गदर्शन केलें त्या बद्दल तुमकां गव्हर्मेंट हायस्कूल आंबेडेच्या हेडमास्टराच्या वतीन स्टाफाच्या वतीन देव बरें करूं सर.